नमस्कार. कृषी साथीमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय की शेतीत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवणं शक्य आहे का? अनेक जण म्हणतील, छे, शक्यच नाही. पण आज आपण एका अशा भाजीबद्दल बोलणार आहोत जी हे खरं करून दाखवते. पण पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. जर शेतीमधल्या अशाच नवनवीन गोष्टी, नवी गुप्त जाणून घ्यायला आवडत असतील तर कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या या जादुई भाजीची ओळख करून घेऊया. ऐकलं? जर 100 रुपये किलो नाही विकली तर माझी गॅरंटी आहे. विचार करा, कोणता शेतकरी असेल जो आपल्या पिकाबद्दल इतकी मोठी गॅरंटी देईल? हे फक्त बोलणं नाहीये, हा एका यशस्वी शेतकऱ्याचा अनुभव आणि आत्मविश्वास आहे. आणि हीच गॅरंटी आपल्याला सांगते की आपण आज काहीतरी खूपच खास पाहणार आहोत. चला तर मग बघूया काय आहे हे प्रकरण. चला आता जरा एका मोठ्या समस्येबद्दल बोलूया जी आजकाल अनेक शेतकऱ्यांना सतावते आहे. एक गैरसमज आहे आपल्याकडे की शेती जेवढा जास्त पैसा टाकू, जेवढी महागडी औषधं, खतं वापरू, तेवढाच जास्त नफा मिळेल. पण खरंच हे इतकं सरळ गणित आहे का? हाच तर खरा प्रश्न आहे. आपण पाहतो की जास्त उत्पन्न काढण्याच्या स्पर्धेत अनेक शेतकरी जास्त खर्च करण्याच्या चक्रात अडकत जातात. पण जास्त गुंतवणूक हाच जास्त नफ्याचा एकमेव रस्ता आहे का? मला वाटतं ह्या विचाराला आता थोडं बदलायची वेळ आली आहे. इथेच तर सगळा खेळ आहे. एका बाजूला आहे गैरसमज की जास्त खर्चा म्हणजे जास्त नफा, पण दुसऱ्या बाजूला आहे वास्तव. हुशार शेतकरी जास्त खर्चावर नाही तर स्मार्ट खर्चावर लक्ष देतो. तो पिकाला जेवढं गरजेचं आहे तेवढंच देतो आणि बाजारात अशी संधी शोधतो जिथे स्पर्धा कमी आणि मागणी मात्र प्रचंड असते. यालाच तर स्मार्ट फार्मिंग म्हणतात. तर मग शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय काय? हे उत्तर दडले एका साध्या पण अनेकांना माहीत नसलेल्या भाजीमध्ये. आणि त्या भाजीचं नाव आहे मोगरी. हो, आपल्या मुळ्याच्या शेंगा. हीच आहे ती भाजी जी कमी खर्चात प्रचंड नफा मिळवून देण्याचं गुपित उलगडते. आता ज्यांना मोगरी माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. ही एक अशी भाजी आहे जी खूप वेगाने वाढते. आणि गंमत म्हणजे बाजारात हिला मागणी प्रचंड आहे, पण पुरवठा तो खूपच कमी आहे, कारण फार कमी शेतकरी याची लागवड करतात. हे आकडे बघा, म्हणजे धक्काच बसेल. तब्बल 90% शेतकरी, त्यांना ह्या संधीबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि याचा सरळ अर्थ काय होतो की ह्या क्षेत्रात स्पर्धा जवळपास नाहीच्या बरोबर आहे. ही एक मोठी न शोधलेली संधी आपल्यासमोर आहे. फक्त 10 मिनिटं. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. बाजारात मोगरी विकायला फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागतात. म्हणजे तुम्ही माल मंडईत घेऊन गेलात की तो क्षणात विकला जातो. विचार करा, इतकी जबरदस्त मागणी आहे या भाजीला. चला तर मग आता बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं करायचं. हे गुपित पीक घेणं किती सोपं आणि महत्त्वाचं म्हणजे किती कमी खर्चाचं आहे ते आता पाहूया. आता याचे फायदे ऐकले तर तुम्ही म्हणाल, असं कसं शक्य आहे? याला पाणी कमी लागतं, रासायनिक खतांची तर गरजच नाही, फक्त आपलं शेणखत पुरेसं आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत महागड्या फवारण्या करायची सुद्धा गरज नाही. एवढंच काय, हे पीक तुम्ही दुसऱ्या पिकांच्या बांधावर जरी लावलं तरी चांगलं येतं. म्हणजे धोका कमी आणि कष्टही कमी. आणि याची लागवड करणं तर त्याहूनही सोपं आहे. फक्त 4 सोप्या स्टेप्स. शेताची हलकी मशागत करा, बेडवर 3-4 फुटाच्या अंतरावर बिया लावा, गरजेनुसार पाणी द्या आणि फक्त 22 दिवसात तुमची पहिली तोडणी तयार. खरंच इतकं सोपं आहे. पण थांबा, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बाजारात चांगला भाव मिळवण्यासाठी योग्य जातीची निवड करणं खूप गरजेचे आहे. जी मोगरी 2.5 फुटांपर्यंत लांब आणि बारीक असते तिला बाजारात सगळ्यात जास्त मागणी आणि किंमत मिळते. त्यामुळे बियाणं निवडताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आता तो भाग ज्याची आपण सगळे वाट बघतोय, म्हणजे आकडे, हिशोब. बघूया की इतक्या कमी गुंतवणुकीतून इतका अविश्वसनीय परतावा मिळतो तरी कसा. विश्वास ठेवा, हे खरं आहे. एका एकरात मोगरी लावण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे बियाणं आणि मशागत वगैरे धरून फक्त 5,000 रुपयांपेक्षाही कमी येतो. खरंच इतका कमी खर्च? आणि याच्या बदल्यात भाव काय मिळतो? कमीत कमी 100 रुपये किलो गॅरंटीने. आणि प्रचंड मागणी असल्यामुळे भाव 50 रुपयांच्या खाली तर कधीच जात नाही. म्हणजे नफा जवळजवळ ठरलेलाच आहे. आणि मग ह्या सगळ्याचा हिशोब केला तर फक्त 5,000च्या गुंतवणुकीतून
एका एकरातून मिळणारा नफा आहे तब्बल 5 लाख रुपये. हे आकडे खरंच शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतात. ही गोष्ट फक्त एका भाजीपुरती मर्यादित नाहीये. ह्याच्या मागे खूप मोठं तत्वज्ञान दडलंय, एक नवा विचार दडलाय, जो आपल्याला शेतीकडे एका नव्या नजरेने बघायला शिकवतो. त्या शेतकऱ्याचं एक वाक्य आहे जे सगळं काही सांगून जातं. ते म्हणतात, तुम्ही 1-2 हजारांच्या गुंतवणुकीत 2-4 लाख कमवू शकता. खरी किंमत त्यात आहे. म्हणजे खरा नफा महागडी पिकं घेऊन नाही, तर अशा संधी शोधण्यात आहे ज्यात खर्च कमी आणि मूल्य जास्त आहे. तर आजच्या चर्चेचं सार काय आहे? यशाची गुरुकिल्ली आहे बाजारातली पोकळी शोधणं. अशी गोष्ट शोधणं जिला मागणी तर खूप आहे, पण ती पिकवणारे शेतकरी जवळपास नाहीतच. यश तिथेच लपलेलं आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. आपल्या स्वतःच्या परिसरात, आपल्या बाजारात अशी कोणती मोगरी लपलेली आहे, अशी कोणती संधी आहे जी आपली वाट पाहतीये? यावर नक्की विचार करा, कारण ह्याचं उत्तर आपल्या शेतीत क्रांती घडवू शकतं. अशाच नवनवीन माहितीसाठी कृषी साथीसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया.